आज आपण व्हेज ड्राय मंचुरियन बनवणार आहोत. यासाठी पत्तागोबी किसून घेऊया. गोबी किसून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी याला मिक्स करून झाकून ठेवूया. यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण बारीक करून घेऊया. गोबीला पाणी सुटलेलं आहे. आपण हे पाणी पिळून काढूया. अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण बारीक केलेलं, यानंतर बारीक चिरलेला कांदा, एक चमचा मिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. यानंतर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 वाटी कॉर्नफ्लॉवर. याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, कारण गोबीला पाणी सुटते. त्यामुळे याला बिना पाण्याचंच मिश्रण बनवायचं आहे. पीठ आपलं हळूहळू पातळ व्हायला लागतं. बघू शकता अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं पीठ सोडून घ्यायचं आहे. याला आपल्याला खूप फुल गॅसवर नाही तळायचं, मिडियमच गॅस ठेवायचा आहे. याला आपण हलवून घेऊया. याला आपल्याला लालचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. याला आपल्याला मिडियम गॅसवरून तळायचं आहे, जेणेकरून ते क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने सर्व मंचुरियन तळून घेऊया. यानंतर एका वाटीमध्ये 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया. नंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. यामध्ये बारीक केलेले अद्रक, लसूण घेतलेले आहे. कांदा टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. यामध्ये बारीक केलेली शिमला मिर्च टाकणार आहोत. याला मिक्स करून घेऊया. याला आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतू द्यायचे आहे.
यानंतर यामध्ये 4 चमचा सोया सॉस, 4 चमचा रेड चिली सॉस, आणि 2 ते 3 चमच्याच्या अंदाजाने टोमॅटो सॉस टाकून घेऊया. याला मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. याला मिक्स करून घेऊया. यामध्ये कांदा आणि शिमला मिरची आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. याला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी असं शिजू द्यायचं आहे. यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्स करणार आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण तळलेले मंचुरियन टाकून घेणार आहोत. याला आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले ड्राय व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे आहे ते कमेंट करून नक्की सांगा.